पहिला चेंडू घेऊन येतोय तो सुमित प्रतीकसाठी आणि यावेळेस मात्र मारण्याच्या प्रयत्नामध्ये काय चेंडू जातोय आणि थांबायचं आहे पंच देतील डिसिजन पंच डिसिजन देतील थांबायचं आहे. पंच नॉट आउट देतात पंच नॉट आउट देतात. बेल्स नाही पडली आहे. राकेश खेळ थांबायचं आपण त्याला पंचायत डिसिजन द्यायचा आहे. नॉट आउट दिलाय सामना सुरू करायचा आहे. सुंदर असा चेंडू टाकला होता सुंदर असा चेंडू टाकला होता सुमित कदम आणि प्रतीक साठे. नक्कीच हा जर बाद झाला प्रतीक तर नक्कीच कमी धावाचं आव्हान या ठिकाणी राहिलं असतं कारण की मागे 4 सामन्यांमध्ये प्रतीक सामना ठरला आणि आपल्या संघासाठी त्याने सुंदरशा धावा ठोकल्या होत्या. या सामन्यात देखील तो नक्कीच करामत करेल. सुमित प्रतीक चेंडू क्रमांक 2 पुन्हा माझ्या प्रयत्नामध्ये यावर मिस होतोय आणि या ठिकाणी बाहेर प्रतीक काय होतं प्रतीकसाठी प्रतीकसाठी त्याच्यामध्ये मित्रांनो खेळ कसा असावा प्लेयर कसा असावा ते एक चांगलं उदाहरण पाहायला मिळतंय. प्रतीकसाठी सगळ्या जोरदार आहेत सुद्धा त्याने ग्राउंड सोडलंय. खरंच अशा मोठ्या मनाचे प्लेयर्स खूप कमी असतात. सुंदर गोलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी सुमित कदम. सुमित कदम या ठिकाणी आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करतात आणि संघासाठी विजय प्राप्त करणार की काय त्याची ही प्रत्यक्ष दाखवतोय. तिने 2 चेंडूमध्ये 2 वेळा चान्स भेटला आणि बाद केला प्रत्येकला आणि 1 धाव मिळते. डी मध्ये 3 चेंडू 1 धाव. काय कमाल केली आपण. संघर्ष 11 वर्सेस राजवाडी युवा संघटना दोन्ही बलाढ्य संघ मग त्याच्या आतमध्ये पुढे माझ्या प्रयत्नामध्ये आणि यावेळेस मात्र मिस होतोय. रनआउट झाला होता वाचलाय कृष्णा आणि 4 चेंडू आणि 2 धावा होतात. काय झटापटी चालले मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांनी या 12 संघांवरती मात करून आज फायनल मध्ये पोहोचले. सुमित कदम वर्सेस तो किरण देखील सुंदर फलंदाज आहे. मागील काही सामन्यामध्ये देखील खूप भरीव कामगिरी केली आहे. दिसून नाही आला आपल्याला परंतु सुंदर फलंदाज सुंदर गोलंदाज क्षेत्ररक्षण देखील आहे. किरण तो सुमित तो किरण. चला प्रेशर फायर प्रेशर नक्कीच आहे परंतु पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये सुमित टर्न करतोय. याच माझा प्रयत्न आपलाच बॉलवरती चेंडू कलेक्ट करतोय. सुमित काय कामगिरी करतोय मागील 3-4 मॅच मध्ये. सुमित तू किरण पुन्हा चेंडू माझ्या प्रयत्नामध्ये आणि गोल करतोय. काय खाऊ आला नक्की अमित कदम आपण सांगायचं आहे प्रेक्षकांना की काय कमाल त्यांनी केली आहे. या षटकामध्ये त्यांनी कम बॅक करून आपल्या नक्कीच सामना विजयाकडे आपण वाटचाल करतोय की काय. राजवाडी युवा संघाचे 2 गडी त्यांनी बाद केले. मागील 2 ते 4 सामन्यामध्ये ज्याने सुंदर अशी काम केली होती ते प्रतीक आणि किरण या दोघांना तो बाद करतोय. स्वतः संघ मालक सुमित कदम. बॉलर्सने 2 धावा. बॉलरचं नाव नाही नाव सांगायचं मित्र नाव सांगायचंय निकेश धन्यवाद मित्रा. पुढे कृष्ण स्ट्राईकवर आहे. निकेश तो कृष्णा माझा प्रयत्न टॅप मारते 1 धाव मिळते. 1 धाव पूर्ण करतोय. धाव संख्या 3 धावा. सावकाश घाई करू नका सावकाश. कोणीही गडबड करू नका धन्यवाद. चला पुढील चेंडू निकेश तो आता मात्र संघ मालक मैदानाच्या आतमध्ये येतात. प्रदीप कदम कित्येक सामने त्यांना आज फलंदाजी मिळते. प्रदीप कदम स्ट्राईक वरती आहेत. निकेश टू प्रदीप चेंडू टाकतात. माझ्या प्रयत्न टॅप मारतोय आणि हातात टाकतोय. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय आणि या ठिकाणी नागेश कदम काही व्हिडिओ करतायत लाईव्हच्या स्वरूपात. पुन्हा आणि चौकार मारतात संघ मालक प्रदीप कदम. चौकार धावसंख्या 7 धावसंख्या होते. 7 धावा. पुढील चेंडू प्रदीप साठी पुन्हा मारतोय. यावेळेस मात्र हातात मारतोय आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा रनआउटचा चान्स गमावतोय. 1 धाव पूर्ण करतायत. पुन्हा स्ट्राईक होते तो कृष्णा. 8 धावा होत आहेत. निकेश तो कृष्णा मारतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा
आणि चौकार जातोय 2 धावाच्या ठिकाणी. चौकार 2 धावा एक्स्ट्रा मिळतात. चौकार मिळतोय. लाखाचे 12 लाख सर्व आलं. लाखाचे 12 लाख करतात. पुन्हा त्या हातात मारतोय. मात्र रागात मारतोय. 1 धाव मिळतोय. धाव संख्या होते 13 धावा. तदनंतर पुढील समालोचक नागेश कदम यांच्याकडे थोडा सांभाळतोय. 13 धावा होत आहेत. 2 षटकानंतर या ठिकाणी मुंबई चाललेल्या मंडळाला हॅपी जर्नी. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13. कितीपर्यंत धावसंख्या झाली? दीपेश उतेकर प्रथमच वाटत या सामन्यात गोलंदाजी करतायत. बघूया. सुंदर चेंडू होता आताचा. पुढचा चेंडू उतेकर आणि बॉलिंग करतात आपल्या मामासाठी. मामाच्या टीम संघासाठी संघमालक रघुनाथ कदम आणि सुमित कदम मामा यांच्यासाठी भांजे मात्र कष्ट घेत आहेत. 2 चेंडू अतिशय सुंदर हाताळलेत. ज्या दिवशी त्याचं ऑप्शन झालंय त्या दिवसापासून जे काय आहे ते मामासाठी खेळणार असं म्हणतोय. बॅट्समॅनचं नाव सागर कदम. बघूया पुढचा चेंडू सागरसाठी दीपेश कडून. 9 चेंडू आहे. बॅट फोडली वाटतं. पंच देतील बोल्ड झाला म्हणतात. अच्छा 9 रन आहे. चला धावसंख्या झाली ती 15. चेंडू झाले ते 2. बघूया दरम्यानचा पुढचा चेंडू बोल्ड. फायनली दीपेश उतेकर 1 साइड गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. आता मात्र राकेश कदम रागारागात चाललाय. बघूया किती चौका षटकार मारतोय आणि कितीपर्यंत धावसंख्या मजल मारतोय. सामना फायनलचा आहे. फायनलची मजा आली पाहिजे. अशा पद्धतीचा सामना झाला पाहिजे अशी सगळ्या प्रेक्षकांची देखील अपेक्षा आहे. बघूया कशा पद्धतीनं फटका मारण्याचा प्रयत्न होता. चला किपर दरम्यानचा पुढचा चेंडू. बघूया काय होतंय काय बिघडतंय. संघमालक स्वतः प्रदीप कदम. बघूया किती कशा पद्धतीने हाताळता चेंडू. हा स्टेप आउट. काय फटका मारला यार. सुंदर फटका. जोरदार टाळ्या वाजवा प्रदीपसाठी. जबाबदारी घेतो आपल्या संघाची. प्रत्येक नंतर आऊट झाल्यानंतर जबाबदारी मात्र घेताय प्रदीप. एक चौकार देखील मारलाय त्याने. दरम्यानचा पुढचा चेंडू. काय फटका मारला आणि पुन्हा एकदा डिक्लेअर. तिसरं पर्व म्हटलं. किरण मात्र बघूया काय कामगिरी करतोय सुमित कदम. सुमित कदम मात्र संयम घालून बसलायत आणि बाउंड्रीच्या बाहेर मारतोय सुमित कदम. पट्टीवरती थांबायचंय. मंडळातील खेळाडूंना विनंती आहे की लाईव्ह यायचंय. मित्र हा सामना चुरचुर झाला पाहिजे आणि त्याच्यात ते मात्र शंका नाही आहे. बघूया काय होतंय काय बिघडतंय. जबाबदारी घ्यायची होती पण 500च्या नादात सुमित कदम गेले आणि बाउंड्री मारली. बाउंड्रीच्या बाहेर बॉल गेला. मित्र असावे तर असे. चला दरम्यानचा पुढचा चेंडू. काय फटका मारला. बिलकुल धावायचा प्रयत्न होता आणि 1 धावा होते. धावा हीच करायच्या आहेत. 2 चेंडू 1 धावा. सामना मात्र चर्चेचा होतोय. अतिशय सुंदर कमबॅक केलाय. हा फलंदाज देखील चांगला खेळलाय. चांगल्या गोष्टी चांगले शॉट त्याने दाखवले. जबाबदारीने खेळलाय. सिंगल डबल असं करत करत संघाला फायनल पर्यंत पोहोचवले. सुमित कदम नंतर कोण सौरभ सूरज. पुन्हा एकदा सूरजनं मारलेला फटका.
डिक्लेअर फोर मध्ये जाते. धावा वाढते. धावा एक धावेच्या मदतीने धावसंख्या होती 3. चेंडू झाले ते 4. दरम्यानचा पुढचा चेंडू सोडण्यासाठी पुन्हा एकदा सुंदर फटका बघायला मिळाला. तितकी सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आपल्याला 4 खेळाडूंच्या माध्यमातून. तरी देखील एक धाव्यापासून खेळण्यापासून वंचित ठेवण्यात नाही आलं. एक धावा मिळते. धावसंख्या एक धावांनी वाढते. 5 बॉल 4 धावा. बघूया पुढचा चेंडू शहराची जो बुडाली. अध्यक्षांच्या काला रेन बॉल लागतोय. पप्पी घेऊन जातोय. धावसंख्या झाली ती 6. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6. 20 धावा करायचे. 6 धावा झाले. बॉलर आहे कृष्णा. पहिला चेंडू सुधाकर मात्र खूप सुंदर कामगिरी करतायत आणि पंच मात्र बाद घोषित करतायत. खेळाडू आउट होतोय. खेळाडू आउट होतोय. आता मात्र 11 चेंडू आणि 13 धावांची गरज. बघूया सचिन कशी कामगिरी करतोय. सचिनकडे तो अनुभव आहे आणि अतिशय सुंदर चेंडू टाकला कृष्णानं आणि फलंदाज मात्र बाद झालाय. सुंदर फटकेबाजी देखील बघायला मिळाली आपल्याला. धावसंख्या किती झाली. धावसंख्या 6. 14च पाहिजेत. अच्छा धावसंख्या झाली ती 6. रिक्वायर्ड आहे ते 14. पुन्हा एकदा आउट. सचिन देखील आउट होतोय. सामना इझी वाटत होता पण हेच आहे क्रिकेट. हाच आहे क्रिकेट. यालाच म्हटलं जातं क्रिकेट. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत अंतिम विजेता समजत नाहीये. तुम्ही खूप सुंदर गोलंदाजी केली पण संघाला आता धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. बघूया काय कशा पद्धतीने होतंय. ताप मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसतोय. सुंदर गोलंदाजी कृष्णाकडून बघायला मिळते. सामन्यात मात्र शिरकाव करते राजवाडी युवा प्रतिष्ठा. राजवाडी या संघटना दरम्यान पुढे टाप मारण्याचा प्रयत्न होता आणि 1 धावा. 1 धावेच्या मधून धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 7. संघर्ष करावा लागतो या संघर्ष 11 या संघाला. 4 बॉल. पुन्हा एकदा रनआउट होतोय. पुन्हा एकदा रनआउट होतोय आणि संघर्ष 11 त्यांना ऑलआउट होण्याची स्थिती येते की काय. यालाच क्रिकेट म्हटलं जातं. जो सामना तुम्हाला इझी वाटत होता तो सामना मात्र आता फसलाय आणि बघूया काय होतंय. अतिशय सुंदर चेंडू हाताळला. सुंदर कृष्णासाठी जोरदार टाळ्या होत्या. अतिशय सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली. 1 धावा खर्च केली आपल्या या 1 धावा खर्च केली. 7 धावा झाली. 7. 3 विकेट देखील घेतल्या. काय गोलंदाजी केली कृष्णानं. 6 बॉल 13 धावा. 6 बॉल 13 धावा. 1-4 साठी 500 रुपये आहेत. क्रिकेट खूपच रंग बदलणारा खेळ आहे. सरड्यापेक्षा पण जास्त कोण रंग बदलत असेल तर तो क्रिकेट आहे. कुठल्या बॉलवर काय होईल हे तुम्ही कधीच डिसाइड करू शकत नाहीये. 2 धावा. बॉल द्यायचा आहे. दुसरा बॉल द्यायचा आहे.
5 बॉल 11 रन. एक मिनिट थांबवा, 1 मिनिट सामना थांबवा. कुठे उभं राहा तुम्ही, बाउंड्री लाईन वरती उभं राहायचं. तिकडून बाउंड्रीच्या वरच्या साईडला बाउंड्री बघायची आहे. ठीक आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू बघूया काय होतंय. चार बॉल 10 धावा. सामना मात्र कुठे होता कुठे आला बघूया काय होतंय. अद्याप देखील 2 मोठे फटके सामन्यामध्ये शिरकाव करून देऊ शकतात संघर्ष होणारा. 1 धावा बॉल बघायचा गेला. दुसरा बॉल द्या, जुना बॉल द्या, बॉल द्या. तीन बॉल 9 धावा. काय सुंदर फिल्डिंग बघायला मिळाली. 2 चेंडू 8 धावा. राजवाडी या संघटनेने आज सामना फिरवला. बघूया कोण होतो या DPL 2 पर्वाचा विजेता. नक्कीच राजवाडी या संघटना या सामन्यात शिरकाव केलाय आणि तुम्हाला बघायला मिळतंय काय गोलंदाजी केली सामन्यामध्ये. षटकार बॉल बघायचा, षटकार मारलाय.